तर हिंदीच्या मुद्द्यावरून फडणवीसांनी जाहीर भाषणामधून आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला। बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकून भारतीय भाषांना विरोध केला जातोय अशी टीका फडणवीसांनी केली। यावर जीआर काढण्याची हौस असलेल्या फडणवीसांनी एक जीआर काढून इंटरनॅशनल शाळा बंद कराव्यात असा पलटवार राऊतांनी केलाय। आम्हाला अभिमान भारतीय भाषेचा आहे हो। इंग्रजी भाषा आवश्यक आहे म्हणून शिकली पाहिजे, त्याचा आम्हाला विरोध नाही आहे, पण इंग्रजीला पायघड्या घालायच्या, बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकायचं, इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय भाषांना विरोध करायचा, हा विरोध आम्ही सहन करणार नाही। या ठिकाणी समिती तयार केली आहे, कोणाच्याही दबावाला बळी न पडता महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या हिताचं जे असेल तो निर्णय आम्ही घेऊ। मराठी माणसाचं हित आमच्या पुढे आहे। मग त्या तुमच्या मिस्टर प्रधानमंत्री त्यांना सांगा, या देशातल्या सगळ्या इंग्रजी स्कूल, इंटरनॅशनल स्कूल ज्या परदेशातून तुम्ही ते घेऊन येताय त्या बंद करून टाका ना। आरक्षणाची मागणी आहेच, करून टाका ना बंद। एक जीआर काढा ना, एक उत्तम जीआर काढा। तुम्हाला जीआर काढण्याची फार हौस आहे, देवेंद्र फडणवीस एक जीआर काढा निदान महाराष्ट्रात तरी। आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या इंटरनॅशनल स्कूलच्या छत्र्या उगवलेल्या आहेत, जो धंदा आहे हा धंदा तुमचेच लोक करतायत, शिक्षण सम्राट, बरं का, तो बंद करून टाका। मला असं वाटतं की कोण कुठे शिकते आणि सीबीएसई असेल, आयसीएसई असेल, इथे ज्या पद्धतीने तिसरी भाषेची सक्ती केली जाते, मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय करताय? आज स्टॅलिननी तामिळनाडूमध्ये तिसरी भाषा रद्द करून घेतली, सीबीएसई मध्ये पण आयसीएसई मध्ये पण। मग आमच्या मुख्यमंत्र्यांना का असं वाटत नाही की आपण करावं? इंग्रजी शाळेतच शिकलो, पण मराठीवर आमचं पण प्रभुत्वच आहे ना। आम्ही कदाचित त्यांच्या एवढं बोलत नसू, मी शेवटी आव्हाड आहे, ते फडणवीस आहेत, हा फरक आलाच। भाषावरती कोणाचं प्रभुत्व हे शिक्षण आणि शाळेत कुठल्या गेल्या ह्याच्याने येत नाही हो। देवेंद्र फडणवीसांनी एक काम केलं पाहिजे ना, महाराष्ट्रामध्ये इंग्रजी अनिवार्य करून टाकली पाहिजे। त्यामुळे कोणावर टीका करण्यापेक्षा तुम्ही जो जीआर काढला होता तो जीआर का वापस घेतला, त्याचं उत्तर का देत नाही फडणवीस? त्यामुळे आपली चूक लपवण्यासाठी दुसऱ्याची टिंगल करणं त्यांनी बंद करावं। असं आहे की गुजरातची मंडळी सीबीएसई शाळेमध्ये जातात, त्यामुळं त्यांना भाषेचा अभिमान नाही आहे का? त्यांना का लागू करत नाही मग हिंदी? म्हणून कुणाची मुलं कुठल्या शाळेत शिकतात म्हणून मातृभाषेला विसरा असा आरोप करणं योग्य नाही। जीआर मागे घ्यावा लागला, दिल्लीवरनं आलेला आदेश हा कुठेतरी तसा राबवता आला नाही, यामुळे काही नेत्यांचा इगो तिथं कुठेतरी हर्ट झालेला आहे, त्यांना त्या बाबतीत वाईट वाटतंय आणि वाईट वाटत असल्यामुळे काहीतरी बोलायचं म्हणून बोलून जायचं असं कुठेतरी धोरण सरकारने अवलंबलंय असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं। आता मराठी आता बोलतो ना, पुळका आलाय, मग मुलांना काय इंग्लिश मीडियम मध्ये शिकवलं, काय शिकवलं, स्कॉटिश मध्ये कोणाला पाठवलं, याचा संदर्भ मुख्यमंत्र्यांनी घेऊन ते उदाहरण दिलं।